नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावर मी अमोल माळी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. अर्थनीतीच्या मागील भागामध्ये बचत आणि त्यासाठी उपलब्ध विविध माध्यमांची आपण माहिती घेतली. आपली गुंतवणूक शेअर बाजारात केल्यानंतर अफाट पद्धतीनं परतावा मिळतो असं आपण वारंवार ऐकतो. पण त्यामध्ये तथ्य किती आहे आणि आपल्या भांडवलाला जोखीम किती आहे याबाबत माहिती घेतली जात नाही. साहजिकच आरंभशूर होऊन अनेक जण शेअर बाजारात उतरतात, होत्याचं नव्हतं करतात आणि पुन्हा शेअर बाजार हा सट्टा बाजार आहे असे म्हणत बसतात. अर्थनीतीच्या आजच्या भागामध्ये शेअर बाजार, तिथली गुंतवणूक आणि त्याबाबतची प्राथमिक माहिती या विषयावर आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. गेल्या 30 वर्षातील शेअर बाजार आणि त्याच्या वाटचालीचा अभ्यास केल्यास भारतातच नव्हे तर जगातील सर्वात अधिक सक्षम आणि सुरक्षित परतावा देणारा तो माध्यम ठरला आहे. गेली 10 वर्ष शेअर बाजारात सातत्यानं तेजी सुरू आहे. विशेषतः लॉकडाऊनचा 1 वर्षाचा कालावधी सोडल्यास शेअर बाजाराने नवनवे उच्चांक गाठले आहेत. मोठ्या प्रमाणात परतावाही दिलेला आहे. पण ही तेजी सर्वांनाच फायद्याची ठरली आहे का? तर याचे उत्तर नकारात्मक येईल. शेअर बाजार तर वाढतोय, नवनवे उच्चांक गाठतोय, मग सर्वसामान्य गुंतवणूकदार पैसे कमवत नाही, त्याचे पैसे नेमके जातात कुठे हा प्रश्न अनुत्तरित राहतो. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा अध्याय जर शेअर बाजारात उतरायचा असेल तर तो घेणं म्हणजे लॉंग टर्म गुंतवणूक. सध्या लॉंग टर्म ही 1 आणि 2 वर्षाची असल्यामुळे शेअर बाजारात नुकसान होतं असं दिसून येतं. पण शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना किमान 5 ते 10 वर्षाचा कालावधी डोक्यात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बुफे म्हणतात, जर आज शेअर खरेदी केला तर ती कंपनी पुढील 5 वर्ष किंवा शेअर बाजारात 5 वर्ष बंद आहे असं समजून तो आपल्याला खिशात ठेवता येत असेल तरच त्याची खरेदी करावी. याचाच अर्थ शेअर बाजारात खरेदी करत असताना आपण एखादा शेअर्स किंवा समभाग खरेदी करत नाही, तर त्या संबंधित कंपनीची भागीदारी किंवा मालकी घेत आहे. अशा परिस्थितीमध्ये एखादा वर्ष जर खराब लागलं तर भागीदारी किंवा मालकी हक्क सोडावा का याचा विचार आपण करणं आवश्यक आहे. ज्यांनी रिलायन्स कंपनीमध्ये अगदी 2005 साली गुंतवणूक केली आहे त्यांचा परतावा अभ्यास केल्यास ते प्रचंड गतीनं श्रीमंत झाल्याचं दिसून येतं. या ठिकाणी आपण इन्फोसिस, TCS, विप्रो अशा कंपन्यांची उदाहरणं घेत नाही, कारण ते अगदी थोडक्या कालावधीमध्ये मालामाल झालेलं दिसून येतं. अशा प्रकारे वन हिट वंडर किंवा थोडक्यात हिट देणाऱ्या गोष्टींच्या मागे लागणं अयोग्य आहे असं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं असतं. म्हणजे या नव कंपन्या चुकीच्या आहेत किंवा वाईट पद्धतीनं चालवल्या जातात असं म्हणता येईल का? तर अजिबात नाही. पण अगदी थोडक्या कालावधीमध्ये प्रचंड प्रगती केली असेल तर तीच प्रगती टिकून राहील का हा प्रश्नचिन्ह असतो. मगाशी सांगितल्यानुसार कोणत्याही कंपनीमध्ये शेअर्स खरेदी करत असताना आपण मालकी हक्क विकत घेतो हे ध्यानात ठेवून जर गुंतवणूक केली तर पुढील कालावधीमध्ये ती संबंधित कंपनी, त्याचं क्षेत्र कशा पद्धतीने वाटचाल करेल याचा अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे. शेअर बाजार म्हणजे साईड बिझनेस किंवा पॅसिव्ह इन्कमचा सोर्स असं न पाहता दररोज त्यासाठी काहीतरी अभ्यास करणं आणि आपण गुंतवणूक केलेल्या कंपन्या, त्याच्या क्षेत्राबाबत माहिती घेणं तितकंच गरजेचं आणि आपल्या स्वतःच्या भांडवल रक्षणासाठी महत्त्वाचं आहे. आता आपल्याकडे अशा शेअर्सचा अभ्यास करायसाठी पुरेसा वेळ नसेल तर यावर उपाय काय? तर ज्या कंपन्या चांगला डिव्हिडंड देतात त्यांच्या समभागांची खरेदी करणं हा सोपा उपाय किंवा सुरुवात म्हणता येईल. उदाहरण द्यायचं झाल्यास कोल इंडिया ही गव्हर्नमेंटची म्हणजे सरकारी कंपनी असून देखील त्याने गेले अनेक वर्ष अत्यंत चांगला डिव्हिडंड दिला आहे. 1.5-2 वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघी 109 रुपये होती, पण त्या कंपनीचा डिव्हिडंड 10 ते 12 रुपये प्रति शेअर्स म्हणजेच गुंतवणुकीला 12% इतका परतावा देत होती. आज या कंपनीच्या शेअर्सची किंमत
350च्या सुमारास आहे. याचाच अर्थ भांडवली 3.5 पट वाढ आणि वर्षाकाठी 12% ते 15% परतावा असा दुहेरी फायदा त्या गुंतवणूकदारांना झाला. हे म्हणत असताना शेअर बाजारात तेजी जेव्हा असते त्यावेळीच डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती अफाट गतीने वाढलेल्या असतात. अशा वेळीस त्यांच्या डिव्हिडंडचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजेच ROIचा विचार केल्यास अगदी 1 किंवा 1.5% इतका अत्यल्प तो दिसतो. अशा वेळीस अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी का असा प्रश्न जेव्हा विचारला जातो त्यावर सोपा उपाय म्हणजे संबंधित क्षेत्र जर चांगलं रिझल्ट्स देणार असेल तर जरूर त्यामध्ये गुंतवणूक करा. जर डिव्हिडंड रूपात परतावा किंवा रिटर्न्स कमी मिळतील तर भांडवल रूपात त्यामध्ये रिटर्न्स अत्यंत चांगले मिळू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर बाजारात सर्व काही जर तरवर चालतं. जर सरकार स्थिर असेल तर, जर युद्ध झालं नाही तर, जर कुठली घटना अनुचित घडली नाही तर, जर चांगली घटना घडली तर, अशा सगळ्या जर तरवरती शेअर बाजाराची वाटचाल नेहमीच चालते. त्यामुळं संपूर्ण जगामधून असं म्हणू शकत नाही की शेअर बाजार किंवा एखाद्या कंपनीची वाटचाल त्यांना 100% कशा पद्धतीने होईल हे माहीत असेल. जेव्हा शेअर बाजार विक्रमी उंचीवर असतो तेव्हा खरेदी करण्याचा मोह टाळणे आणि जेव्हा शेअर बाजारामध्ये पडझड होते तेव्हा विक्री करण्याची अपरिहार्यता टाळणे हा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा दुसरा महत्त्वाचा नियम आहे. मात्र सर्वसामान्य गुंतवणूकदार याच्या बरोबर विरोधात वागतो असं नेहमी दिसून येतं. या दोन्ही बाजूनी त्यांना फटका बसतो आणि विनाकारण शेअर बाजारमध्ये पैसे गेल्याचं जाणवतं. आज आपण सांगितल्या या काही मोजक्या बाबी आहेत. शेअर बाजारात खरोखरच जर पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी भरपूर मुद्दे आणि भरपूर बाबींचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याबाबत आपण सविस्तरपणे पुढील काही भागांमध्ये पाहूया. चला तर मग मंडळी, आजचा हा आर्थिक क्षेत्रातील प्रवास इथेच थांबवूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअरही करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.